मित्रांनो, तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण पाहिलं असेल, आदरणीय पवार साहेबांची सभा झाली 19 तारखेला आणि त्यानंतर काही लोकांनी असं वातावरण निर्माण केलं की अमक्या तमक्या पक्षाला जागा सुटली आणि अमक्या तमक्याला तिकीट जाहीर झालं, अशा प्रकारचं वातावरण निर्मिती करण्यात आलेली आहे. वस्तुस्थिती तशी नाही. मी तिन्ही पक्षाच्या वरिष्ठांशी भेटून प्रत्यक्ष बोलून खात्री करून घेतली तर असं अजून जागा वाटप झालेलं नाही, कुणाला तिकीट जाहीर झालेलं नाही आणि ती प्रक्रिया चालू आहे. मात्र म्हणजे जागा वाटप होईल, तिकीट वाटप होईल, त्याला ती प्रक्रिया चालू आहे. पण अजून कुठलाही आपल्या तालुक्यात तरी जागा वाटप आणि उमेदवार फायनल नाही, तिकीट फायनल नाही. त्यामुळे आम्ही जे इच्छुक आहोत, आता सतीश बांगरेशी मी बोललो होतो, ते जरा संघटनाला गेलेत, आता हे पण राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत, मी आपल्या शिवसेनेकडून इच्छुक आहे, सतीश बांगरे काँग्रेसकडून इच्छुक आहे, तसेच कम्युनिस्ट पक्ष देखील जागा मागतायत. त्यामुळे महाविकास आघाडीतील सर्व पक्ष जागा मागतायत. जागा वाटप होईल वरिष्ठ लेवलला ठरेल आणि त्यानंतर तिकीट वाटप होईल. त्यामुळे अजून मला ठामपणे सांगावं असं वाटतं की जागा वाटप होणं बाकी आहे. एवढंच नव्हे तर तिकीट सुद्धा अजून कोणाचं फायनल नाही आणि आम्ही सुद्धा त्या स्पर्धेत आहोत. नव्यानं मी व्यक्तिशः माझं सांगतो की मी महाविकास आघाडीच्या तिकिटासाठी प्रबळ दावेदार आहे. कारण मी याच्यापूर्वी 2 विधानसभा लढलो, त्याचबरोबर 2 विधानसभेला मायबाप जनतेने चांगले भरभरून मतं दिली आणि आज 15 वर्ष एकाच पक्षात आहे. त्यामुळे मला प्राथमिक एक तर आमच्या पक्षाकडून मिळावं किंवा महाविकास आघाडीनं त्यांचा उमेदवार म्हणून माझा विचार करावा, अशी मी तथाकथित हा जो विचार आहे सगळ्यांच्या समोर मांडलेला आहे. आमच्या महाविकास आघाडीच्या वरिष्ठांच्या समोर त्यांना सगळ्यांना भेटून हा विचार मी मांडलेला आहे. म्हणून मीही त्या प्रयत्नात आहे की महाविकास आघाडीमध्ये ज्येष्ठत्वाचा जर विचार केला तर आज महाविकास आघाडीत मला वाटतं माझा क्लेम जास्त प्रबळ ठरतो आणि म्हणून आजही मी प्रबळ दावेदार आहे. महाविकास आघाडी त्या बाबतीत विचार करेल अशी मला आशा आहे. एवढंच नव्हे तर मी ठामपणे सांगू इच्छितो की अजून कुणाचे जागा वाटप झालेली नाही, तिकीट वाटप झालेलं नाही आणि येणारी विधानसभा 2024 मी ताकदीनं लढणार आहे. कारण जनतेचा तसा आग्रह आहे. कारण आपण जर तुलनात्मक विचार केला, महाविकास आघाडीची पॉलिसी अशी ठरलेली आहे की विनिंग मेरिट, निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार ते ठरवतील. महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते ठरवतील, कोणता द्यायचा, कसं द्यायचा ते ठरवतील. त्यामुळे विनिंग मेरिटचा विचार करता माझा दावा प्रबळ ठरतो असं माझं प्रामाणिक इच्छा आहे. आणि याच्यापूर्वी 2दा विधानसभा मी फेस केली असल्यामुळे मी जनता जनार्दनाने मला 2दा चांगली भरभरून मतं दिली, एकदा 53,000, एकदा 48,000. एवढंच नव्हे तर 2019ला एकट्या तुकट्यामुळे झालेलं नाही, एकाच एक झालं ते पवार साहेबांनी बैठक घेतली, आम्ही सगळ्यांनी एकत्रित आलो. एवढंच नव्हे तर गौरवप्रादेवीला शपथ घेतली. मात्र शपथ ज्यांनी घेतली त्यांनी खरं ते पाळलं पाहिजे. एवढंच नव्हे तर त्याच्यापूर्वी 2009 आणि 2014 दोन्ही वेळेस मला 2 नंबरची मतं असल्यामुळे सगळ्यात जास्त क्लेम 2019ला माझा होता. दुर्दैवानं मी त्यावेळेस प्रवेश केला नाही. खरं म्हणजे राष्ट्रवादीत प्रवेश केला असता तर ती जागा मला मिळाली असती, ती जाऊ द्या. परंतु येणाऱ्या 2024ला आणि फक्त ठराविक लोकांना जर पुनर्वसन होत असेल, एकाच एक केल्यानंतर देखील काही ठराविक लोकांनाच घराण्यांनाच जर फक्त जागा मिळत असतील, बाकीच्याने करायचं काय? आणि माझं प्रामाणिक म्हणणं आहे की मी काय फक्त राजकारणात काही गमवण्यासाठी आलोच नाही. 15 वर्ष आपण पाहिलं असेल निष्कलंक चारित्र्य, 15 वर्षात कुणाला दमदाटी केली, कुठल्या ठिकाणी पैसे घेतले, टक्केवारी घेतली असं दाखवून द्या. उलट समाजाचं या तालुक्याचं काही भलं करण्यासाठी, एक समाजसेवा करण्यासाठी, विकासाच्या साठी म्हणून मी राजीनामा देऊन इकडे आलो. जवळजवळ 12 वर्ष सर्व्हिस शिल्लक असताना आलो. आता मी आयजी असतो, माझे सगळे बॅचमेट्स आयजी आहेत. म्हणून मित्र हो, इतरांचं जसं घराणेशाही चालू आहे, घराण्यातच पदं चालू आहेत, ते थांबलं पाहिजे. तुमच्या आमच्यातलं एक कॉमन मॅन, सर्वसामान्य माणूस आणि त्या आमदारकीला न्याय देणारा, सर्वांना घेऊन चालणारा आणि सगळ्यांच्या विचारांचा, एवढंच नव्हे तर त्या पदाला न्याय देणारा माणूस आपण सर्वांनी निवडून द्यायचा आहे. आणि माझा एवढाच आग्रह राहील की आपण आता खरं म्हणजे 15 वर्षे मी अजून एकाच पक्षात आहे, आपण सगळ्यांनी ठरवावं आणि एवढंच मला संधी द्यावी असं माझं प्रामाणिक मत राहील. या प्रसंगी एवढंच मला 3 मुद्दे आपल्याशी शेअर करायचे होते. आपण सर्वांनी या गोष्टीचा विचार करावा. एवढंच नव्हे तर वरिष्ठ जे आहेत महाविकास आघाडीतील त्यांच्याशी देखील मी बोललेलो आहे, ते देखील साधारण त्याचा विचार करतील अशी मला आशा आहे. आणि आमच्या पक्षाने जोरकसपणे मागे मिटिंग झाली, त्याच्यामध्ये आमच्या पक्षाने जागा मागितलीच आहे. पण आम्ही आज उमेदवार फक्त आपल्यासमोर यासाठी आलो की आम्ही तिघे इच्छुक आहोत. सतीश बांगरे पण इच्छुक आहेत, कम्युनिस्टांचे पण एक इच्छुक आहेत, तर आमची पण बाजू तुमच्या समोर यावी. असं नको व्हायला की कोणाला तरी जागा सुटली आणि कोणाला तरी तिकीट मिळालं, असं काही झालेलं नाहीये. 100% जागा वाटप होणं बाकी आहे, अजून तिकीट देणं सुद्धा बाकी आहे. त्यामुळे आम्ही सगळेच या स्पर्धेत आहोत. नवे मी प्रबळपणे या उमेदवारीचा
दावेदार आहे. धन्यवाद.